तर आई तुम्ही या शॉप मध्ये किती वर्षापासून येता? मी तर कमीत कमी 10 वर्ष झाले. 10 वर्ष येतं का? कसे म्हणजे क्वालिटी वगैरे कशी असते? एकदम छान आहे. आणि तुम्ही आज काय घेतलंय? आज गौराई दुसरी घेतली. पहिली गौराई मी घेतली होती, 20,000ची गौराई होती. अरे बापरे. तर माझे मिस्टर वारल्याच्या नंतर ती गौराई मी विसर्जन केली. हा हा. आणि आता ही दुसरी घ्यायला आले मी. दुसरी म्हणजे ही फायबरची घेते. ही घेतली आहे का तुम्ही? ही घेतली. हे बघा त्या आईनी ही गौराई घेतली आहे. आणि म्हणजे कसं मटेरियल वगैरे छान असतं ना यांच्या इथलं? नाही देते काय नाही. आपल्याकडे गौरीच्या मूर्तींचे 40 प्रकारचे मुखवटे आहेत. 40 प्रकारचे का? सर्व होलसेल दरात. त्याची सुरुवात होते 100 रुपयापासून. ओके, 100 रुपयापासून. 100 रुपये. आणि फक्त कोल्हापुरी साज आपल्याकडे 12 प्रकारचे आहेत. अरे बापरे. जे एक खूप मी famous दाखवते हा. तरी दादा स्टार्टिंग रेंज काय असेल कोल्हापूरची? कोल्हापुरी साजची स्टार्टिंग रेंज 400 पासून 1500 पर्यंत आहे. अरे 400 ते 1500. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. कशा आहात सगळे? मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. तर मी आज आली आहे लालबागमध्ये. लालबागमधला हा पहिलाच माझा व्हिडिओ असणार आहे. तर लालबागमध्ये चिवडा गल्लीमध्ये हे बघा शॉप दादांचं बघू शकता, प्रकाश ब्रदर्स. त्यांच्या शॉपमध्ये सगळं गौराईचं सामान मिळतं. माझ्या बाजूला बघू शकता खूप सुंदर अशी गौराई त्यांनी सजवून ठेवलेली आहेत. गौराईची वस्त्र, छान असे ज्वेलरी, मुकुटे. 100 रुपयापासून दादांच्या शॉपमध्ये मुकुटे मिळतात. आणि सगळं डेकोरेशनचं सामान हे बघा माझ्या बाजूला सगळं डेकोरेशनचं सामान लावलेलं आहे त्यांनी. हे बघा. तर या शॉपमध्ये सगळं काही मिळून जातं. सगळं काही एकाच शॉपमध्ये मिळून जातं. तर तुम्हाला या शोमध्ये कसं यायचं हे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. लालबागमधील चिवडा गल्लीमध्ये असलेलं प्रकाश ब्रदर या शॉपमध्ये कसं जायचं हे मी तुम्हाला आता सांगते. हे बघा, हे समोर दिसते ते जे लालबाग आहे, जवळचं स्टेशन आहे चिंचपोकली. 5 ते 10 मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे. तर तिथून आपल्याला सरळ चालत यायचं आहे. आणि समोरच दिसते तुम्हाला चिवडा गल्ली. तिथून त्या गल्लीतून आपल्याला सरळ आत जायचं आहे. तुम्हाला मी लँडमार्क सांगत जाते. हे बघा, इथे आहे समोर तेजस फरसाणवाला. इथे सगळे ना फरसाणवाले आहेत. 3 ते 4 शॉप सोडले ना तर लगेच ते त्यांचं दादांचं शॉप येतं. इथून सरळ जायचं आहे. बघा, 3 ते 4 शॉप सोडल्यानंतर इथे समोरच दादांचं शॉप आहे. मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगते या शॉपमध्ये कसं यायचं आहे. बघा, इथे सगळे फरसाणवाले आहेत. आणि हे बघा, इथे दादांचं आज शॉप आहे. हे बघा. तर इथे आपल्याला जायचं आहे न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय. चला. तर प्रकाश ब्रदर्स हे शॉप आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. बघूया त्यांच्याकडे काय काय कलेक्शन आले गौरींसाठी. तर नमस्कार. नमस्कार. तर माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. तर दादा, आपल्याकडे गौरींसाठी काय काय नवीन आलंय जरा तुम्ही सांगाल का? हो, नक्की. आपल्याकडे गौरीच्या मुखवट्यापासून गौरीचे दागिने, गौरीच्या साड्या, गौरीचं पूर्ण स्ट्रक्चर, हाफ स्ट्रक्चर, स्टँड्स, बाकीच्या कापडी बॉड्या, POPचे सामान, सर्व A to Z सर्व आपल्याकडे होलसेल दरामध्ये उपलब्ध आहे. होलसेल दरात आहे का? त्यातल्या काही गोष्टी तुम्हाला मी आता दाखवतो. ओके. आणि दादा, मला हे पण सांगा की मला तर माहिती आहे या शॉपमध्ये कसं यायचं. जरा तुम्ही सगळ्यांना सांगा की या शॉपमध्ये कसं यायचं ते. आपलं हे शॉप लालबागमध्ये चिवडा गल्लीमध्ये आहे. जवळचं स्टेशन चिंचपोकळी आणि करी रोड हे आहे. ओके. चिवडा गल्लीमध्ये हनुमान मंगल कार्यालय इथे आपलं शॉप आहे. आणि हे किती दिवस असणार आहे? हे आपलं गणपतीच्या आदल्या दिवशी रात्रीपर्यंत असणार आहे. ओके ओके. तर दाखवा चला दादा आपल्याकडे काय काय नवीन कलेक्शन आले गौरींचं. आपल्याकडे गौरीच्या मूर्तींचे 40 प्रकारचे मुखवटे आहेत. 40 प्रकारचे का? सर्व होलसेल दरात. त्याची सुरुवात होते 100 रुपयापासून. ओके, 100 रुपयापासून. 100 रुपयापासून सुरुवात आहे. प्रत्येक तुम्हाला ट्रे मध्ये वेगवेगळे मुखवटे दिसतील, सजवलेले. तुम्हाला सजवायच्या वेळेस असेल तर न सजवलेले, म्हणजे ज्याला तुम्ही कानातले किंवा बिंदी म्हणजे पूर्ण सजवून वगैरे पण तुम्ही देता का? ओके. ते पण तुम्ही. आणि हे इथून स्टार्टिंग किती पासून होते? 100 रुपयापासून आहे. ओके. 100 ते 2500 पासून स्टार्टिंग होते. किती म्हटलात? 2500, 2500 पर्यंत. ओके. हे बघा, इथून 100 रुपयापासून मुकुट्यांची सुरुवात होते. आणि खालचे वेगळे आहेत का? हो, प्रत्येक डिझाईन वेगळी आहे. बघू शकता किती सुंदर मुकुटे आहेत. हे बघा, आणि छोटे पण आहेत ना दादा? हो. आणि बघा, प्रत्येक साईज मध्ये, प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याकडे आहेत. 40 प्रकारचे मुखवटे आहेत. 40 प्रकारचे आहेत. अरे बापरे. आणि हे बघा, नथ वगैरे घालण्यासाठी पण त्यांनी असे छान दिलेलं आहे, जेणेकरून तुम्ही नथ घालू शकता.
हे बघा इथे आणि खूप रेखीव असे मुखोटे आहेत, हे बघू शकता. हे बघा इकडे पण आहेत आणि हे जरा मोठे आहेत ना दादा, ह्यांचं जरा सांगा ना. ज्या आपल्या गौरी असतात त्या 1 फुटापासून 5 फुटापर्यंत असतात. ओके तर प्रत्येक हाईट साठी वेगवेगळ्या साईजचे आपल्याकडे मुखोटे मिळतात. ओके, प्रत्येक हाईट नुसार भेटतात का? काही लोक स्टँडवर बसवतात, त्यासाठी त्यांना छोट्या हवे असतात, हा हा तर ते आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके मोठ्या म्हणजे 5 फुटापर्यंतच्या गौरीसाठी आपल्याकडे मुखोटे अवेलेबल आहेत. ओके. आणि हे खाली हेच पूर्ण सजवलेली, हा तुम्हाला फक्त नथ वगैरे हवी असेल तर ती तशी आहे. ओके, नथ आणि कानातलेही तुम्हाला तुमचे घालायचे असतील तर त्याच्यासाठी वेगळा मुखवटा आहे. त्याच्यासाठी वेगळा आहे का? ओके. आणि हे पण, आणि हे मार्बल पावडर मध्ये आहेत, ओके थोडेसे जास्त टिकाऊ आहेत पीओपी पेक्षा. POP त्याच्यामध्ये पण पेक्षा आपल्याकडे 4 साईज आहेत. ओके तुम्हाला पूर्ण सजवलेली पण मिळेल हा आणि अशीच पूर्ण सजवण्यासाठी पण मिळेल. त्याच्यामध्ये हा बिंदी आपलं खळी, हा हा दिसते हे बघा. हा एक अमरावती पॅटर्न आहे. ओके, आपल्याकडे म्हणजे अमरावती खळी आहे हो पडलेली. हो हो. अशाच खळीमध्ये अमरावती पॅटर्न मध्ये आपल्याकडे 7 ते 8 प्रकार आहेत. 7 ते 8 प्रकार आणि 9 अरे साईज बापरे. 9 साईज. आणि इकडे पूर्ण रेडी झालेली आहे. सगळ्या रेडी झालेल्या आहेत. जर तुम्हाला फक्त नेऊन बसवायची आहे, आता जशी ही आम्ही कापडाची बॉडी आहे, ही स्टँडवर बसवले हा आणि हा पीओपीचा मुखवटा. ओके. आणि दादा आपल्याकडे शॉप मध्ये ज्वेलरी वगैरे सुद्धा आहे ना? सर्व सगळी आहे. ज्वेलरी आपल्याकडे जवळजवळ 70 ते 80 प्रकारच्या ज्वेलरीज आहेत. ज्वेलरी आहे. अरे हो. बापरे. आणि फक्त कोल्हापुरी साज आपल्याकडे 12 प्रकारचे आहेत. अरे बापरे. जे एक खूप मी famous दाखवते. हा तरी दादा स्टार्टिंग रेंज काय असेल कोल्हापूरचा? कोल्हापुरी साजची स्टार्टिंग रेंज 400 पासून 1500 पर्यंत आहे. अरे 400 ते 1500. हे बघा किती सुंदर सुंदर आहेत साज आहेत, कोल्हापुरी साज आहेत. म्हणजे एकाच शॉपमध्ये सगळं काही आपल्याला मिळून जाईल. हे बघा साजचेच किती प्रकार आहेत. आपल्याकडे लक्ष्मी हार आहे. नाकातल्या नथीपासून पायाच्या तोड्यांपर्यंत सगळं आहे. सगळं आहे. सगळं आहे म्हणजे कुठे जायलाच नको. 14 हे बघा. प्रकारचे मंगळसूत्र आहेत. किती? 14 प्रकारचे अरे मंगळसूत्र आहेत. बापरे. काफ पण आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे काफ आहेत. दादा ह्याची काय स्टार्टिंग रेंज आहे? हे तुम्हाला 150 ते 400 रुपयाच्या रेंज मध्ये असेल. साईज 150 ते 400. अरे वा, छान आहेत. प्रत्येक साईज प्रमाणे. हे बघा आणि बिंदी वगैरे पण आहेत. वाव. हे बघा झुमके आहेत. झुमके पण आहेत. हे बघा बिंदिया आहेत, झुमक्या आहेत आणि मोठी मोठी ज्वेलरी पण आहे, खूप मोठी. हे बघा इथे लावलेली आहे. हे बघा किती 15 ते 20 मोठी. प्रकारचे ठुशी आहेत. किती? 15 ते 20 प्रकारचे ठुशी आहेत अरे वा. आपल्याकडे. हे बघा ठुशांचे प्रकार बघा. हे बघा 15 ते 20. वाव. हे बघा बघा इथे ज्वेलरीज बघू शकता तुम्ही. प्राइस पण सांगू तुम्हाला 550. हे बघा हे सगळे मोठे हार लावलेत सगळे इथे. हा बघा हा तर किती मोठा हार आहे. हे बघा मंगळसूत्र, खूप प्रकार आहेत मंगळसूत्रांमध्ये पण. हे बघा इकडे पण एक हार आहे छान असा. हे बघा मंगळसूत्र, किती छोटे छोटे मंगळसूत्र आहेत. बोरमाळ पण आहेत. हे बघा मंगळसूत्र, छोटा मंगळसूत्र, मोठा मंगळसूत्र. हे बघा आणि इकडे अजून ज्वेलरी बघा. हे बघा म्हणजे एकाच शॉपमध्ये सगळं काही तुम्हाला मिळून जाईल आणि प्रत्येक साईजनुसार तुम्हाला ज्वेलरी पण मिळतील, मुकुटे सगळे मिळतील. हे बघा इकडे तोडे पण आहेत. हे बँगल्स आहेत. हे बघा साईजनुसार सगळी ज्वेलरी आहे. आणि इकडे नेकलेस आहेत. हे बघा कितीला आहे? 700ला आहे हा. हे बघा हा 500ला आहे. झुमके आहेत इथे. हे बघा कानातल्या बाळ्या पण आहेत. हे बघा मोठी साईज आहे, छोटी साईज आहे आणि मुकुट पण आहेत. हे बघा ठुशा तर मगाशी दादांनी दाखवल्याच. हे बघा ठुशांचे प्रकार पण बरेच आहेत. तोडे आहेत पायातले. वाव. हे बघा दादा हे कितीला तोडे आहेत? 300ला का? आणि साईज येतील ना सगळ्यात? ओके. आणि इकडे ते कानातले तर तुम्हाला मी दाखवलेच. आणि इकडे बघा नथी आहेत, नथींचे कानातले आहेत. बरेच प्रकार आहेत कानातल्यांचे वगैरे आणि बाजूबंद सुद्धा आहेत. हे बघा
हे बघा इथे बाजूबंद आहेत, बाजूबंद आहेत छान असे. हां सॉरी, कमरपट्टे आहेत. हां हे कमरपट्टा आहे का? अरे वा, हे हा पण कमरपट्टा आहे. हे सगळे कमरपट्टे आहेत. अच्छा, हा आणि हा कमरपट्टे आहेत काय? हे बघा इकडे पण ज्वेलरी अशी लावलेली आहे. बँगल्स पण आहेत, हे बघा ग्रीन बँगल्स पण आहेत. आणि हे मुकुट आहेत ना? हे मुखोटे आहेत ना? हे मुखोटे आहेत ना? ओके, तर हे मुखोटे आहेत. आणि इकडे गजरे आहेत, वॉशेबल गजरे आहेत का? ओके, हे बघा वॉशेबल गजरे आहेत. कसं पेर आहे? 50ला एक. ओके. आणि इकडे प्लेनमध्ये पण आहे, हे बघा. आणि हे काय आहे? अच्छा, गौरी आणि गणपतीसाठी मुखोट आहे ना? वाव, हे बघा आहेत पॅटर्न आहेत, यात पण पॅटर्न आहेत, 2 ते 3 पॅटर्न आहेत. हे बघा इथे पण गजरे आहेत, मोठे गजरे आहेत ना? किती असेल हा? किती फुटाचा असेल? किती फुटाचा असेल दादा? ओके. आणि इकडे बघा हे कापसाचे आहेत हार. हे दाखव ना जरा काढून. कंठी आहेत ना? हां, 100 रुपयांची कापसाची कंठी आहे. ओके. अशामध्ये साईज भेटतील. साईज आहेत का? हा, मोठी. हां, ही ती 150ला आहे का? वेगवेगळे भेटतील. हो. अच्छा, कलर पण आहेत का? हा, ओके. याच्यात जरा वेगळी पॅटर्न आहे ही. हां, मोती लावल्यामध्ये. म्हणजे वेगवेगळे आहेत, कलरमध्ये पण आहेत. आणि अजून काय आहे इकडे? अजून असे कानातले वगैरे आहेत. हां, ते दाखवले मी. वरचे गजरे आहेत, हे वॉशेबल आहे, धुतल्यानंतर अजून फुलतात. ओके, वॉशेबल आहेत, फुगतात का अजून? फुगतात. आणि हार पण आहेत ना? हा, हे हार आहे. हार आहेत, म्हणजे A to Z सगळं सामान या शॉपमध्ये मिळतं. हां. आणि इकडे बॉर्डर आहेत, सगळे हाफ बॉर्डर आहे. तिथून हे निघतं ओके. आणि इथून निघतं. एखादा मुकुट घालून दाखव ना त्यात. हे बघा तिने एक मुकुट लावायला सांगितलं, किती छान वाटतोय. असा मुकुट तुम्ही लावू शकता. अशी ही पूर्ण बॉडी मिळते ना? बॉडी पण मिळते ना? अशी बॉडी कितीला मिळते इथे? सगळे होलसेल रेट आहेत. हां. होलसेल रेटमध्ये भेटतं. ओके. हे बघा अशा बॉड्या असतात, म्हणजे साईज नुसार आहेत का बॉड्या? साईज नुसार आहे. ओके. आणि बघा इथे पण आहेत. कशी म्हणजे ही बॉडीची तरी प्राइस काय असेल? ही 12,000ची. ही 12,000ची का? आणि किती वर्ष वगैरे काय राहते? फायबर आहे का? हा, फायबर आहे. 7-8 वर्ष राहते ही. 7,000 पासून स्टार्टिंग आहे आमच्याकडे. ओके. आणि ह्या सर्व वेगवेगळ्या साईज मध्ये भेटते. हा, ही किती फुटाची असेल तरी? ही 4.5 फूट. 4.5 फुटाची. अरे वा. आणि ही? मुकुट लावल्या 4.5, अशी नॉर्मल 4,000. ओके. आणि ही? ही 3 फुटाची. ही 3 फुटाची. ही 3 फुटाची का ही 3 फुटाची? ही दोन्ही पण 3 फुटाचे. ओके. आणि मुकुट लावल्यानंतर कितीपर्यंत किती फुटाच्या होत असतील तरी? 3 फुटाची होतेच ती पूर्ण. ओके. आणि इकडे काय आहेत? इकडे हाफ बोर्ड आहेत. हाफ बोर्ड आहेत का? ओके. हाफ बोर्ड आहेत. ओके. हे पाय आहेत, हे बघा बघू शकता तुम्ही. हे बघा पाय आहेत. बापरे, खूप हेवी आहेत. हे बघा फायबरचे पाय आहेत ते. हा ना? हे बघा फायबरचे पाय आहेत आणि खूप हेवी आहेत. हे बघा सगळे इथे पाय आहेत. इकडे बॉडी आहेत. बॉडीज बोलतात ना याला? हा, बॉडी. हाफ बॉडी आहे इथे. हे बघा बघू शकता. आणि कलर केलेले आहेत का? लावलेलं आहे कापड वगैरे त्याला? ते स्टिकर आहेत. अच्छा, ओके. स्टिकर आहेत का? ओके. आणि इथे थाल्या पण आहेत. इथे फ्रुट्स असे. हे बघा फ्रूट थाली पण आहे. डेकोरेशनसाठीच आहे ना ते? हे बघा इथे फ्रुट्स थाल्या पण आहेत. अशा या गणपतीच्या माळा भेटतील जास्वंदीच्या. हा, हे बघा आता ट्रेंडिंगला सध्या आहेत त्या माळा. आमच्याकडे अजून व्हरायटी आहे. ओके. मोती वगैरे तुम्हाला कसं पाहिजे ते आम्ही. आणि तिथे चाफ्याचं पण आहे ना? ते पण दाखव जरा. हे बघा मोठ्या साईज मध्ये. ओके. हे बघा मोठ्या साईज मध्ये आहे. 850ला आहे. प्राइस पण आहे आणि पॅकिंग वगैरे सगळं केलेलं आहे व्यवस्थित. इथे एक जास्वंदीचा आहे. आणि वस्त्र पण आहेत का गौरीची? साड्या आहेत आमच्या. हा, दाखव ना जरा. सगळ्या साड्या आहेत, मी तुम्हाला दाखवते. बाहेर घालून दाखवलं त्यांना. ओके ओके चालेल. हे बघा इथे असं पूर्ण गौराई आपली रेडी आहे, सजवलेली आहे, ज्वेलरी घातलेली, साडी घातलेली, पूर्ण रेडी झालेली आहे आपली गौराई. बघू शकता तुम्ही. 4 असे डेमो त्यांनी लावलेले आहेत आणि साईज नुसार ताई सगळे लावलेले आहेत ना डेमोसाठी.
हे बघा इथे बसलेली आहे गौराई. हे बघा वा, ग्लास फायबर आहे. ग्लास फायबर आहेत का? याच्यासोबत मुकुट तुम्हाला जॉईंट भेटेल आणि जर चेंज करायचं असेल तर ते पण होऊ शकतं. ओके. हे बघा गौराई किती सुंदर वाटते. तुम्हाला मी झूम करून दाखवते. बघा कसा कंबर पट्टा लावलेला आहे, तोडे आहेत, बांगड्या घातलेल्या आहेत, कोल्हापुरी साज बोलतात ना, कोल्हापुरी साज, छोटं मंगळसूत्र, ठुशी, नथ, कानातले, बिंदी, म्हणजे प्रॉपर असं रेडी करून ठेवलेलं आहे त्यांनी एक डेमोसाठी. बघा इथे पण उभी आहे. फायबरच आहे का? ग्लास फायबर. ओके. हे बघा ही पण फायबरच आहे. हिला पण अशी छान सजवलेली आहे. असं वाटते की उद्याच गौरी आहेत असं मला वाटायला लागले आता. खूप सुंदर. तुम्ही नथ वगैरे बघू शकता. सगळं तर इथेच मिळतं ना, या शॉपमध्येच मिळतं ना. हे बघा वाव, हे बघा फेरवी वगैरे पण घातलेली आहे. सुंदर वाटते अशी. नऊवारी लावलेली आहे, नऊवारी साडी आहे. यांच्याकडे वस्त्र वगैरे सगळं या शॉपमध्ये मिळतं. आणि इकडे सगळं डेकोरेशनचं सामान आहे का? हे डेकोरेशनचं. ओके. हे बघा इकडे सगळं डेकोरेशनचं सामान आहे. ब्राह्मण आहेत इथे आणि हे सगळे वारकरी आहेत ना? वारकरी आहेत सगळे. हा, ताडाकोट्या मातीचं. हा, गाई आहे, स्वामी आहेत. हे बघा श्री स्वामी समर्थ. हे बघा स्वामी आहेत छान असे. हे बघा इथे पण स्वामींच्या मूर्त्या आहेत, बैल आहेत. आणि ताई हे काय आहे? हरतालिका. ओके. हे बघा हरतालिकेच्या पण मूर्त्या आहेत छान अशा. आणि इकडे गणपती बाप्पा आहेत आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज पण इथे आहेत. आणि हे काय आहेत सगळे? एक एक सांग ना. हा हा, अच्छा, ओके. आंब्यांचं झाड वगैरे. अच्छा, हा ते राहिलंच. हे बघा आंब्यांचं झाड. तसे किती बारीक काम केलेलं आहे. आणि स्वामींच्या इथे मूर्त्या, एक मोठी मूर्ती आहे, एक छोटी मूर्ती आहे. खूप सुंदर डेकोरेशनचं सामान आहे इकडे. आणि इकडे भजन मंडळी आहे का सगळी? हा, हे सगळे मावळे आहेत, सगळे महाराजांचे मावळे. आणि इकडे ओके, हा हा हा, म्हणजे सगळी थीम एकाच ठिकाणी आहे. वारकरी, हा सगळे इथे आहेत. वाव, किती सुंदर. फुलांच्या माला. हा तिथे ना. हे बघा इथे सूप पण आहेत, सूप पण आहेत सगळे. वौसासाठी सूप पण आहेत. आणि इकडे माळा पण आहेत. हे बघा माळा आहेत इथे. हे बघा छान अशा माळा आहेत. हे बघा किती सुंदर सुंदर माळा आहेत. म्हणजे सगळंच एकाच ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे. हे बघा इथे माळा लावलेल्या आहेत. आणि प्रकाश ब्रदर्स हे यांचं इथे शॉप आहे. गणपतीच्या 22 वर्षापासून, 40 वर्षापासून. ओके. आणि गणपतीच्या आदल्या दिवसापर्यंत दादा शॉप चालू आहे ना, दादांनी सांगितलं मगाशी. ओके. आणि दादा टायमिंग वगैरे काय आहे शॉपचं? सकाळी 9 ते रात्री 10 वाजे. रविवारी वगैरे चालूच आहे ना? ओके. हा, कारण रविवारी, शनिवार रविवार सुट्टी असते त्यामुळे जास्त गर्दी असेल. ओके, थँक्यू दादा. आमच्याकडे छोट्या साईज ते मोठी साईज पर्यंत स्टँड भेटते. ओके, म्हणजे सगळे छोट्या मोठ्या मूर्त्यांसाठी सगळे स्टँड आहेत का? स्टँड आहेत. बसलेली दाखवायची असेल तर बसलेलीसाठी छोटा स्टँड, जर उभी दाखवायची असेल तर उभा स्टँड आहे. ओके. हे बघा हे सगळे असे स्टँड आहेत इथे. छोटी बसलेली दाखवायची असेल तर त्याच्यासाठी मोठा स्टँड आहे, उभी दाखवायची असेल त्याच्यासाठी पण स्टँड आहे. म्हणजे दोन्ही प्रकारचे स्टँड आहेत. ओके. तर आई तुम्ही या शॉपमध्ये किती वर्षापासून येता? कमीत कमी 10 वर्ष झाले. 10 वर्ष येते का? कसे म्हणजे क्वालिटी वगैरे कशी असते? एकदम छान आहे. आणि तुम्ही आज काय घेतलंय? आज गौराई दुसरी घेतली. पहिली गौराई मी घेतली होती, 20,000ची गौराई होती. अरे बापरे. तर माझे मिस्टर वारल्याच्या नंतर ती गौराई मी विसर्जन केली. हा हा. आणि आता ही दुसरी घ्यायला आलेली. दुसरी म्हणजे ही फायबरची घेते. ही घेतली आहे का तुम्ही? हे बघा त्या आईनी ही गौराई घेतली आहे. आणि म्हणजे कसं मटेरियल वगैरे छान असतं ना यांच्या इथलं? नाही देते काय, विश्वास ठेवा असे माणसं आहे म्हणलं. हा, म्हणजे चांगलं आहे सगळं यांच्याकडचं. ओके. तर या शॉपमध्ये सगळं गौराईचं सामान मिळतं, ज्वेलरीपासून कपड्यांपासून तर डेकोरेशनचं सगळं सामान एका शॉपमध्ये मिळतं. तर माझ्या मागे तुम्ही बघूच शकता 100 रुपयापासून मुकुटे चालू होतात. तर तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली तुमच्या कमेंटद्वारे मला नक्की सांगा. आणि कुठून कसं यायचं या शॉपमध्ये ते मी तुम्हाला पूर्ण या व्हिडिओत दाखवलेलं आहे.
तर लवकरात लवकर या आणि गौराईसाठी शॉपिंग करा. चलो बाय बाय.